गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. बसा. थँक्यू सर. नावला सांगा थोडक्यात परिचय करून द्या. सर माझं गाव घोसरवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. असा मी राधानगरी तालुक्यातील वाकिया गावचा 1989 सालचा प्रकल्पग्रस्त आहे. माझे पदवी शिक्षण माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणी छत्रपती शहाजी महाविद्यालय कोल्हापूर येथून झालेले आहे. माझ्या घरी मी, आजी, आईवडील आणि एक मोठा भाऊ आहे. माझी हॉबी मूवीज आणि वेब सिरीज पाहणे आहे. माझी बॉडी लँग्वेज युनिफॉर्म सर्व्हिसला साजेशी आहे. मी ग्राउंड क्वालिफाय असताना पण 100पैकी 100 मार्क घेतले. छत्रपती शाहू महाराजांमधील 5 गुण सांगा. सर त्यांनी म्हणजे समाजामध्ये समतेची चळवळ चालवली, म्हणजे सर्व समाजाला घेऊन पुढे गेले. त्यांनी विविध शैक्षणिक संस्था स्थापन केल्या, वसतिगृहे स्थापन केली. त्यांनी मागास जातीसाठी विशेष कामगिरी केली. त्यांनी गंगाराम कांबळे यांना सुधारक चहाचं हॉटेल तिथे कामे झाले. त्यांच्यातले गुण त्यांच्यातून गुण म्हणजे सांगायचे झाले तर त्यांनी पिचलेल्या दाबून राहिलेल्या समाजासाठी सर्वांगीण कामगिरी केली. कोल्हापूर जिल्ह्यातून आलाय आपण. हो सर. काय तुम्ही छंदामध्ये काय म्हटलंय? मी मूवीज आणि वेब सिरीज पाहतो. तिथं तर तांबडा आणि कोणता रस्सा असतो? पांढरा रस्सा असतो कोल्हापूरला. तो छंद नाही तुमचा कुकिंग वगैरेचा? कुकिंग येते कुकिंग करायला. तांबडा आणि पांढरा रस्सा. येस, ठीक आहे. छत्रपती शाहू महाराज यांचा वसा असलेल्या जिल्ह्यातून तुम्ही आलेला आहे. सर्वप्रथम महाराष्ट्राला किंवा मागासवर्गीयांना आरक्षण देणारे ते प्रणेते आहेत, याबद्दल तुम्हाला माहिती आहे? किती टक्के आरक्षण दिलं होतं त्यांनी? 10% आरक्षण दिलं असताना माझ्या वाचण्यात तर 10% दिलं होतं का 50%? हा, 50% आरक्षण दिलं होतं सर 1902 या साली. बरं. आता छत्रपती शाहू महाराजांचे एक वैशिष्ट्य आहे, आपल्याला सेक्युलरिझम हे तत्व तिथं त्यांच्यामध्ये दिसतं, धर्मनिरपेक्षता. आता ते धर्मनिरपेक्षता हे तत्व छत्रपती शाहू महाराजांमध्ये आपण कसे बघतो? त्यांनी सर्व धर्मासाठी कामे केली, वेगवेगळ्या धर्माची वसतिगृहे चालू केली. त्यामध्ये मुस्लिम, मराठा, जैन वगैरे सर्व धर्मासाठी काम केलेलं आहे. आणि त्यातून पोलीस प्रशासनामध्ये उपयुक्त असलेल्या काही गुण तुम्ही कसा अडॉप्ट करा महाराजांना? सर त्यांचा गुण म्हणलं तर त्या प्रकारेच की धर्मनिरपेक्षता, म्हणजे सर्व धर्माचा समान वागणूक केली पाहिजे. आणि कायद्यापुढे सर्व समान हे मी त्यांच्याकडून घेऊ शकतो सर. उद्देशिका माहिती का तुम्हाला? हो सर. काय म्हणतो तिला आपण दुसरं नाव? प्रियम, इंग्लिशमध्ये प्रियम. ठीक आहे, त्याला मराठीत अजून नाव काय? सॉरी सर, वाचले परंतु सध्या सरनामा. सरनामा सर. सॉरी. चला, उद्देशिकेच्या 2 ओळी सांगा सुरुवातीच्या. आम्ही भारताचे लोक, भारताचे नागरिक. सॉरी सर, आठवत नाही सर. उद्देशिकेच्या 2 ओळी मी सांगितलं तुम्हाला की तुम्ही उद्देशिकेच्या 2 ओळी फक्त विचारल्या, कारण तुम्ही आता PSI होणार आहे. तुम्ही म्हटलं की धर्मनिरपेक्ष आहे, शाहू महाराज आहे, त्यांचं तत्व आहे, म्हणून मी तुम्हाला विचारला हा प्रश्न. हरकत नाही. चला, काही हरकत नाही. 1994 साली काही मुवमेंट घडल्या होत्या महाराष्ट्रात, त्यातल्या काही सांगा. JC आणि PC मध्ये फरक सांगा. चला, थोडं प्रशासनाकडे घेऊन जातो तुम्हाला, पोलीस प्रशासन. ज्युडिशियल कस्टडी आणि पोलीस कस्टडी काय फरक आहे? ज्युडिशियल कस्टडीमध्ये आरोपी असतो तो कारागृहामध्ये असतो, आणि पोलीस कस्टडीमध्ये आरोपी असतो तो पोलीस स्टेशनमध्ये असतो सर. ज्युडिशियल कस्टडीमध्ये जर त्याचा गुन्हा 10 वर्षापेक्षा जास्त गुन्हा शिक्षा 10 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याला 90 दिवस ठेवले जाते कारागृहामध्ये. 10 वर्षापेक्षा कमी असेल तर 60 दिवस ठेवले जाते. तर पोलीस कस्टडीमध्ये गुन्हा त्याचा
सर्वसाधारण 15 दिवस, तर 1 दिवस, 3 दिवस आणि 5 दिवस अशा प्रकारे ठेवले जाते. बर, ठीक आहे. आता मला CRPC 164 बद्दलची थोडी माहिती सांगा. सॉरी सर, सध्या आठवत नाही. FIR चा लॉंग फॉर्म काय? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट सर. CRPC 154 का रेकॉर्ड? सॉरी सर, रेकॉर्ड का रिपोर्ट? फर्स्ट इन्फॉर्मेशन रेकॉर्ड का रिपोर्ट असं मी म्हटलं. रिपोर्ट. नक्की हो. CRPC सांगा. FIR साठी CRPC कितीचं लीड आहे तुम्हाला? EWS मधून 10 मार्क. 10 मार्काचं लीड. आता PSI चं फिजिकल हे क्वालिफाईंग नेचर मध्ये केलं. हो सर. तुम्हाला 100 गुण मिळाले, आउट ऑफ मार्क मिळाले. हो सर. आणि जर तुमचं लेखीमध्ये मेरिट कमी असेल तर तो तुमच्यावर अन्याय होतो का, याकडे तुम्ही कसे बघता? सर, मला पर्सनली बघितलं तर म्हणजे माझं बॉडी लँग्वेज चांगलं आहे, मला ग्राउंड चांगलं आहे, मी रोज सकाळी व्यायाम वगैरे करतो, त्यामुळे मी 100 मारले. तसं आयोग प्रत्येकाचा विचार करूनच क्वालिफाय केला असं मला वाटतं. आणि आता सायबर क्राईम ते वाढलेले आहेत, त्यामुळे मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या दोन्ही पण फिट असलेले कॅन्डिडेट पाहिजे असं वाटतं सर मला. सध्या 2023 चा जो सायबर रिपोर्ट आहे इंडियाचा, तो हो सर. वाचलाय का तुम्ही? 2023 या वर्षात जे सायबर क्राईम्स इंडियामध्ये घडले, हो सर. याचा रिपोर्ट वाचलाय का? वाचलाय, परंतु सध्या आठवत नाही सर. वाचलाय पण आठवत. चला, महाराष्ट्राचा आठवत असेल. घाबरू नका, एकदम रिलॅक्स पणे, टेन्शन घेऊ नका, काही एवढं हे नाही सर, आठवत. सॉरी सर. किती सायबर क्राईम्स नोंद झाली महाराष्ट्रात ते माहितीये? एक्झॅक्ट आकडा नाही सर. ठीक आहे. सर्वात सायबर क्राईमचा गुन्ह्याचा शोध लवकर सायबर क्राईमच्या डिटेक्टिव्ह एजन्सीने घेतलेला आहे. हो सर. त्याचं नेमकं श्रेय कसं जातं त्यांच्याकडं? सॉरी सर, समजला नाही प्रश्न. हे बघा, सायबर क्राईम घडल्यानंतर जसं इकॉनॉमिक्स ऑफेन्स असेल, सायबरमध्ये फ्रॉड झाला असेल, हो सर. आपल्याला त्यांनी कोड मागितला असेल, OTP म्हणतात त्याला, हे दिल्यानंतर किंवा पासवर्ड दिल्यानंतर तो पैशाची अफरातफरी म्हणतात त्याला, फ्रॉड आपण म्हणूया, तर तो इमिजिएटली सर्च करण्यामध्ये सक्सेस, त्याला खाते गोठवण्यामध्ये सायबरला यश आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. त्याच्याकडे तुम्ही कसे बघता, हा माझा प्रश्न. सध्या सायबर पोलीस स्टेशनची संख्या वाढलेली दिसत आहे पहिल्यापेक्षा. सायबर हेल्पलाईन रात्री पण चालू केलेली आहे आता. म्हणजे पहिला फक्त दिवसाची चालू असायची सायबर हेल्पलाईन, आता रात्री पण चालू असते. आणि सर जास्त काही त्यावर पोलीस शब्दाचा अर्थ सांगा. पोलीस शब्दाचे म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळे असे अर्थ लावले आहेत. मला माहिती आहे, त्यामध्ये सांगितलं तर P म्हणजे पोलाइटनेस, O म्हणजे ओबिडन्स, L म्हणजे लॉयल्टी, C म्हणजे करेज आणि I म्हणजे इंटिग्रिटी, C म्हणजे करेज. ठीक आहे. छंदमध्ये तुम्हाला गाणी हा एक छंद आहे तुमचा. हो सर. गाणी गायने, ऐकणे. कसं एखादा कवी असतो, कवीला कविता सांगणे हा छंद असतो, तसं तुम्हाला गाणे सांगणं, गाऊन दाखवणे हा छंद आहे का? गाऊन दाखवणे ऐकतो, म्हणजे कधीतरी टाइम भेटला, बोर वगैरे वाटू लागलं तर मूवीज बघतो, गाणे ऐकतो. अच्छा. कोणतं गाणं तुम्हाला आवडलेलं आहे असं? अरिजित सिंगचे गाणे आवडतात मला. एखादं गाणं सांगा. एखादं गाणं सांगितलं तर आत्ताच त्याचं नवीन पिक्चरमध्ये आलेले सतरंगा हे गाणं मी आता ऐकतो. गात नाही का? नाही. चलो, बेस्ट आहे. थँक्यू. थँक्यू सर. हॅव अ नाईस डे सर. ओके.